Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. In this video, we are going to discuss about preparation methods of haloalkanes or the alkyl halides. अल्काइल हलाइड्स किंवा हॅलो अल्केनचे जेवढ्याही प्रिपरेशन मेथड्स आहेत त्या प्रिपरेशन मेथड्स आज आपण डिस्कस करणार आहे. सिंपल आहेत, महत्त्वाचे आहेत आणि बऱ्याच वेळेस क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. ठीक आहे. सो डिफरंट प्रिपरेशन मेथड्स ऑफ द हॅलो अल्केन्स वी आर गोइंग टू डिस्कस हियर. पण हे समजून घ्या अगोदर की हॅलो अल्केन्स म्हणजे अल्काइल हलाइड्सच्या प्रिपरेशन मेथड्स म्हणजे की आपण अल्काइल हलाइड्स बनवणार आहेत, हॅलो अल्केन्स आपण बनवणार आहेत, हॅलो अल्केन्स आपण प्रिपेअर करणार आहेत. म्हणजे हॅलो अल्केन्स जेवढे बी आपले आहेत किंवा अल्काइल हलाइड्स जेवढे बी आहेत हे हॅलो अल्केन्स किंवा अल्काइल हलाइड्स हे आपले प्रोडक्ट आहेत. आणि त्याचं इक्वेशन लिहित असताना तो अल्काइल हलाइड आपण इक्वेशनच्या ॲरोच्या राईट हँड साईडला आपण लिहिणार आहे. आणि आपण ज्याच्यापासून तो बनवणार आहे तो आपला रिॲक्टंट असेल. तो रिॲक्टंट आपण लेफ्ट हँड साईडला लिहिणार आहे. लेफ्ट हँड साईडला लिहिणार. जो कोणता एखादा कॅटलिस्ट असेल तर तो कॅटलिस्ट आपण इथं आपण लिहिणार आहे. बरोबर आलं. तर अशा पद्धतीने अल्काइल हलाइडची केमिकल इक्वेशन असेल प्रिपरेशन मेथडचा. आता रिॲक्टंट कोणता, कुणापासून बनवणार, कोणता असेल, हे सगळं आपल्याला त्या प्रिपरेशन मेथडच्या नावामध्ये समजून जाईल. नावं फक्त पाठ करा. खालच्या इक्वेशन्स बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे, तुम्ही करणार आहे, तुम्हाला करावा लागेल. हेडिंग पाठ केली आपण, हेडिंगवरनं ती इक्वेशन स्वतः बनवण्याचा प्रयत्न करायचा. कशा पद्धतीने बघू. समजा मला पण माहिती नाही की आपल्याला इक्वेशन कसं बनवायचं, फक्त मला नावं माहिती आहे आणि त्या नावावरनं आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. बघू आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिपरेशन मेथड्स ऑफ द हॅलो अल्केन्स म्हणजेच अल्काइल हलाइड्स. याच्यामध्ये जी पहिली प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम अल्केन्स बाय हॅलोजिनेशन. बघा प्रिपरेशन मेथडला नाव काय दिले आपण, फ्रॉम अल्केन्स बाय हॅलोजिनेशन. ठीक आहे. म्हणजे महत्वाचा काय मुद्दा आहे हे का, सगळ्या सोप्या गोष्ट ॲरो तर काढता येते ना आपल्याला. बनवायचा काय आपल्याला, बनवायचा आहे आपल्याला अल्काइल हलाइड. बनवायचा काय आहे आपल्याला अल्काइल हलाइड. कुणापासून बनवायचा आहे, हेडिंग मध्ये काय आलं आपल्याला, अल्केन्स पासून बनवायचा आहे. फ्रॉम अल्केन्स पासून म्हणजे अल्केन पासून बनवायचा आहे. आणि अल्केन पासून बनवायचा आहे त्याचं काय करावं लागतं आपल्याला, ते पण लिहिलंय आपण, हॅलोजिनेशन करावं लागतं. आता हॅलोजिनेशन करायचंय म्हणजे रिॲक्शन कोणासोबत करणार आपण, हॅलोजन सोबत करणार ना. रिॲक्शन कोणासोबत करणार आपण, हॅलोजन सोबत आपण करणार आहे. झालं आपलं वर्ड इक्वेशन तयार झालेलं आहे. अल्केन रिॲक्ट्स विथ हॅलोजन टू फॉर्म द अल्काइल हलाइड. बघा परत एकदा, अल्केन रिॲक्ट्स विथ हॅलोजन टू फॉर्म द अल्काइल हलाइड. अल्केन जेव्हा हॅलोजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा अल्काइल हलाइड्स म्हणजे हॅलो अल्केन्स तयार होतात. इथं काही आपल्याला कॅटालिस्ट वापरावे लागतात. ते कॅटालिस्ट आपण त्या रिॲक्शन मध्ये कळेल आपल्याला. बरोबर आलं. आता ह्याचं केमिकल इक्वेशन कसं बनवायचं, जे शब्द तुम्ही लिहिलेत त्या शब्दाचे जनरल फॉर्म्युले टाका ना तुम्ही. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय आहे अल्केनचा जनरल फॉर्म्युला, RH. हॅलोजनचा जनरल फॉर्म्युला काय आहे, X2. काय आहे X2. अल्काइल हलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे, RX. झालं केमिकल इक्वेशन सुद्धा तयार आपलं. काय होतंय नेमकं ते बघायचंय आपल्याला. अल्केनचा फॉर्म्युला काय आहे RH. अल्काइल हलाइडचा फॉर्म्युला काय आहे RX. अल्केन मध्ये R ला कोण जोडला, हायड्रोजन. आणि इथं कोण आला, X. म्हणजे हायड्रोजन गेला आणि हॅलोजन आला ना. म्हणजे हायड्रोजनचं रिप्लेसमेंट केलंय. कुणी केलंय, हॅलोजनने केलं. हायड्रोजन गेला अल्केन मधला आणि त्या ठिकाणी कोण आला, हॅलोजन आला. अल्काइल हलाइड तयार केला जातो. समजण्यासाठी आपण तात्पुरता असलो, X2 म्हणजे दोन हॅलोजन ऍटम एकमेकांना अशा पद्धतीने जोडलेले असतात. काय होत असतं बघा, इथला H आणि इथला X कंबाईन झाला आणि बाहेर काय पडायला लागला,
बाहेर काय पडायला लागला, याची एक्स बाहेर पडला ना, राहिले कोण आर आणि इथला एक्स हा राहिला आणि तयार झाला आपला अल्काइल हलाइड. तयार काय झाला, अल्काइल हलाइड. हे झालं जनरल रिॲक्शन. कोणताही तरी एखादा वैयक्तिक कॅटालिस्ट पर्टिक्युलर असतो, तो पर्टिक्युलर कॅटालिस्ट आपल्याला घ्यावा लागतो. करेक्ट आलं. जनरल रिॲक्शन आहे, जनरल रिॲक्शन. आता याच्यामध्ये सुद्धा सब टाईप पडतात, कारण आता हॅलोजन जो आहे, हॅलोजन आपल्याकडे 4 प्रकारचे आहेत आपल्याला माहिती. हॅलोजन एक आहे आपल्याकडे ज्याला आपण क्लोरीन म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, क्लोरीन म्हणतो. दुसरा हॅलोजन आहे आपल्याकडे ज्याला आपण ब्रोमीन म्हणतो, एक आहे ब्रोमीन म्हणतो. तिसरा जो आहे तो आयोडीन म्हणतो आपण, आयोडीन आहे तिसरा. आणि जो चौथा हॅलोजन ॲटम आहे तो आहे आपला फ्लोरीन. तो कोणता आहे, फ्लोरीन. हॅलोजन पण 4 प्रकारचे, मग ह्या रिॲक्शनला 4 प्रकार भेटतील ना. क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, फ्लोरीन आहे. क्लोरीन घेतलं, इथं हॅलोजन घेतला म्हणून हॅलोजिनेशन म्हटलं होतं आपण. आता क्लोरीन घेतला तर आपण क्लोरिनेशन म्हणू, ब्रोमीन घेतला तर ब्रोमिनेशन म्हणू, आयोडीन घेतला तर आयोडिनेशन म्हणू, फ्लोरीन घेतला तर फ्लोरिनेशन म्हणू. पण लक्ष देऊ नये का, डायरेक्ट आयोडिनेशन हे रिव्हर्सिबल असतं. डायरेक्ट आयोडिनेशन हे रिव्हर्सिबल असतं. डिझायर्ड प्रोडक्ट आपल्याला भेटत नाही, किंवा जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये भेटत नसतो. डायरेक्ट फ्लोरिनेशन पण पॉसिबल नाही, कारण फ्लोरीन हायली रिॲक्टिव्ह आहे. त्याच्या रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह असतात आणि ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. त्यामुळे डायरेक्ट फ्लोरिनेशन घेत नाही. डायरेक्ट आयोडिनेशन रिव्हर्सिबल आहे. सगळ्यात बेस्ट हॅलोजिनेशन कोणाकोणाचं भेटतं आपल्याला, फक्त क्लोरीन आणि ब्रोमीन. मग आपण अल्केनचं काय करणार, क्लोरिनेशन आणि ब्रोमिनेशन हे 2 कॉन्सेप्ट आपल्याला याच्यामध्ये करावे लागतात. तो पार्ट आपण ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करू. ठीक आहे, चला घेऊया. पहिला हॅलोजन कोणता घेणार आहे, आपण क्लोरीन घेणार आहे. याच्यामध्ये पहिला टाईप आपण देऊया ज्याला आपण क्लोरिनेशन. याच्यामधून पहिला जो घेणार आहेत आपण तो पहिला क्लोरीन, म्हणून पहिल्याला काय म्हणायचं आपण, पहिल्या मेथडला क्लोरिनेशन ऑफ अल्केन, क्लोरिनेशन ऑफ द अल्केन, अल्केनचं क्लोरिनेशन. सिंपल पार्ट आहे. रिॲक्शन कुणाची करायची आपल्याला, अल्केनची करायची. कुणासोबत करणार आपण, क्लोरीन सोबत करणार. कुणासोबत करणार, क्लोरीन. हलाइड तयार, मग अल्काइल हलाइड कोणता तयार होणार, अल्काइल क्लोराईड तयार होणार ना, अल्काइल क्लोराईड तयार. आणि लक्ष देऊन ऐका, जेव्हा सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंपाऊंडचं क्लोरिनेशन आपण करत असतो, अल्ट्रा व्हायलेट लाईट हा कॅटालिस्ट आपल्याला वापरावा लागतो. वर्ड इक्वेशन तयार झालं ना, अल्केन रिॲक्ट विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्रा व्हायलेट लाईट टू फॉर्म द अल्काइल क्लोराईड. केमिकल इक्वेशन बनवा. जनरल फॉर्म्युला काय आहे अल्केनचा, RH. क्लोरीनचा काय आहे, Cl2, म्हणजे 2 क्लोरीन आहेत. हा पहिला क्लोरीन, त्याला जोडला दुसरा क्लोरीन. कॅटलिस्ट कोणता घ्यायला लागलो आपण, अल्ट्राव्हायलेट लाईट. काय होत असतं, इथला एक हायड्रोजन आणि इथला क्लोरीन कंबाईन झाला आणि बाहेर काय जायला लागला, HCl. राहिलंय कोण, तेवढे जोडा. कोण राहिला, अल्काइल ग्रुप आणि क्लोरीन राहिला ना, जोडायचा. हा जोडला R आणि Cl आणि बाहेर कोण गेला होता, HCl. इथं तयार झाला. हा कोण तयार झाला, अल्काइल क्लोराईड. ठीक आहे, कोण तयार झाला, अल्काइल क्लोराईड. आता ह्याचे बनवावे लागतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स. आपल्याला ह्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बनवावे लागतील ना. आता ह्याचे बनवूयात आपण एक्झाम्पल्स बनवायचे. कोणता पण अल्केन घ्या, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अल्केन घ्या. अल्केन बदलला, अल्काइल हलाइड बदल. जेवढ्या कार्बनचा अल्केन घ्याल तेवढ्या कार्बनचा अल्काइल हलाइड तयार केला जातो. महत्वाचा मुद्दा. एक्झाम्पल्स मध्ये बघा. आता पहिला एक्झाम्पल मध्ये पहिला अल्केन जो आपण घेणार आहे तो कोण आहे, मिथेन, CH4. कोणता अल्केन घेतला बाबा आपण, मिथेन घेतला ना. कोणता घेतला, मिथेन. आणि या मिथेनची रिॲक्शन क्लोरीन Cl2 सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ द अल्ट्राव्हायलेट. आता समजून घ्या, अल्केन मधला कोण जायला, हायड्रोजन, आणि क्लोरीन मधला एक क्लोरीन जाणार आहे ना, तसं मिथेन मधला पण एक हायड्रोजन ॲटम जाणार आहे. आता ह्या मिथेन मध्ये 4 हायड्रोजन ॲटम आहेत आणि 4 हायड्रोजन ॲटम पैकी एक हायड्रोजन ॲटम आणि हिकलला एक क्लोरीन कंबाईन होऊन बाहेर काय पडणार आहे, HCl. बाहेर काय पडणार आहे, HCl. बरोबर आलं, बाहेर काय पडला बाबा, HCl या ठिकाणी बाहेर पडला. करेक्ट आलं. मग आता इथल्या मधला एक हायड्रोजन गेला, राहिले 3, म्हणजे इथं ग्रुप कोणता राहणार आता,
CH3 आणि हिकडला एक क्लोरीन येऊन कंबाईन झाला Cl. मग आपण मिथेन घेतला तेव्हा काय झाला बाबा आपल्याजवळ मिथाइल क्लोराईड. काय तयार झाला मिथाइल. हा मिथाइल क्लोराईड तयार होतो. पण इथं आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे, क्लोरीन काय करतात माहितीये का, मिथेन मधल्या हायड्रोजनचं रिप्लेसमेंट करतात. ही एक चेन रिॲक्शन आहे, अल्केन मध्ये सुद्धा झालेली आहे चेन रिॲक्शन. त्या अल्केनचं जेव्हा आपण हॅलोजिनेशन पाहिलं त्याच्यामध्ये सुद्धा ही रिॲक्शन आहे की रिॲक्शन ह्या लेवलला स्टॉप होत नाही, कारण ह्याच्यामधले पुढचे हायड्रोजनचं सुद्धा रिप्लेसमेंट क्लोरीन करत राहतो. फ्री रॅडिकल मेकॅनिझम अल्केनच्या केमिकल रिॲक्शन मध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. बरोबर, रिॲक्शन ह्या लेवलला स्टॉप होत नाही. फायनली चारीच्या चारी जेवढे हायड्रोजन आहेत त्यांचं रिप्लेसमेंट होऊन शेवटी आपल्याला कार्बन टेट्राक्लोराईड ह्या रिॲक्शन मध्ये भेटत असतो. पण प्रिपरेशन मेथड आहे म्हणून आपण ही त्याच्यामध्ये घेतलेली आहे. करेक्ट आलं, काही अडचण नाही. सेकंड एक्झाम्पल. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण पुढचा कंपाऊंड घेऊ. पुढचा कंपाऊंड कोणता आहे CH3CH3 कंपाऊंड आहे इथेन. कंपाऊंड कोणता आहे इथेन. आणि त्या इथेनचं काय करणार आहेत आपण क्लोरिनेशन करणार ना Cl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. हायड्रोजन या कार्बनकडे पण आहे, या कार्बनकडे. समजा या कार्बनवरचा हायड्रोजन आणि इथला एक क्लोरीन कंबाईन झाला आणि बाहेर काय पडला HCl. बाहेर काय पडला HCl. इथं ऑलरेडी 3 हायड्रोजन आहे, एक गेला त्याच्याऐवजी एक क्लोरीन आला तर कंपाऊंड कोणता तयार होईल मग CH3CH2Cl हा कंपाऊंड तयार होतो. याला म्हणतो आपण इथाइल क्लोराईड. याला म्हणायचं इथाइल क्लोराईड. मग तुम्ही म्हणायला पाहिजे सर की इथल्या कार्बनवरचा हायड्रोजन गेला तर जाऊ द्या ना, काय अडचण नाही. काय भेटेल मग ClCH2CH3. त्याचं पण नाव काय असणार आहे इथाइल क्लोराईडच असेल ना, इथाइल क्लोराईडच असेल. पण आणखी आता एका एक्झाम्पल वरती फोकस करा. आपल्याकडे आणखी एक एक्झाम्पल आहे. अल्केन घेतला CH3CH2 आणि हा झाला CH3 आणि ह्याचं करतो आपण क्लोरिनेशन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट. आता मात्र आपल्याला 2 प्रोडक्टचं मिक्सचर आपल्याला भेटेल. कसं भेटणार बघा. हायड्रोजन जर या कार्बनवरचा गेला, ह्या कार्बनवरचा जर हायड्रोजन गेला तर आपल्याला प्रोडक्ट कोणता भेटेल CH3CH2CH2 आणि हा झाला Cl. याला म्हणायचं आपण N प्रोपाइल क्लोराईड. याला काय म्हणायचं N प्रोपाइल क्लोराईड आपण त्याला म्हणत असतो. आणि समजा इथला न जाता ह्या 2 नंबरच्या कार्बनवरचा जर हायड्रोजन गेला, शेवटच्या म्हणजे मधल्या कार्बनचा जर हायड्रोजन गेला तर आपल्याला प्रोडक्ट कोणता भेटतो CH3CH हा झाला Cl हा झाला CH3. याला म्हणायचं आपण आयसोप्रोपाइल क्लोराईड. याला काय म्हणायचं आयसोप्रोपाइल क्लोराईड. आयसोप्रोपाइल क्लोराईड असं त्याला म्हणतो. 2 प्रोडक्टचं मिक्सचर. जसं आपण हायर अल्केन घेत जाऊ तसं अल्काइल हलाइडचं अल्काइल क्लोराईडचं मिक्सचर आपल्याला या ठिकाणी भेटत जातं. करेक्ट. आता आपण ब्युटेन घेतलं तिथे हे आपल्याला 2 प्रोडक्ट भेटतील. जेव्हा आपण पेंटेन घेऊ त्या ठिकाणी आपल्याला 3 प्रोडक्टचं मिक्सचर आपल्याला भेटेल. तर हे झालं क्लोरिनेशन ऑफ द अल्केन. क्लोरिनेशन ऑफ द अल्केन. मिथेन, इथेन, प्रोपेन 3 एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे. 3 एक्झाम्पल. तुम्ही एखादा असं पण घेऊ शकता, असं काय आपल्याला कंडिशन आहे, तुम्ही सायक्लिक घेऊ शकता. हे बघा की आपल्या जवळ एखादा काय घेतला आपण हा सायक्लो अल्केन घेतला. हा म्हणजे सायक्लोहेक्झेन आहे ना. हा कोण आहे सायक्लोहेक्झेन आहे. आणि या सायक्लोहेक्झेनची रिॲक्शन जर तुम्ही क्लोरीन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट, हे प्रत्येक जंक्शनला कार्बन असतात आणि प्रत्येक जंक्शनच्या कार्बनवरती हायड्रोजन असतात. इथल्या कार्बनच्या हायड्रोजन जाणार आणि तिथं क्लोरीन येऊ शकतो आणि आपल्याला एक प्रोडक्ट अशा प्रकारचा पण भेटेल ना. हा प्रोडक्ट भेटतो आपल्याला. हा प्रोडक्ट ह्याला आपण सायक्लोहेक्झाइल क्लोराईड म्हणू शकतो किंवा ह्याला आपण क्लोरोसायक्लोहेक्झेन असंही आपण म्हणू शकतो. करेक्ट आलं, काही अडचण नाही. सो दिस वन इज द क्लोरिनेशन ऑफ द अल्केन. सेकंड बघणार आहेत ब्रोमिनेशन ऑफ द अल्केन. सेकंड आहे याच्यामधलं ते म्हणजे ब्रोमिनेशन ऑफ अल्केन.
ब्रोमिनेशन ऑफ द अल्केन. अल्केनचं काय करायचं? ब्रोमिनेशन. मगाप्रमाणे बघा रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला? अल्केन. लिहून घ्या ना, बनवायचा प्रयत्न करा. अल्केन. ब्रोमिनेशन करायचं म्हणजे रिॲक्शन कोणासोबत करणार आहेत? ब्रोमीन. मग आता ब्रोमीन घेतला तर कोणता अल्काइल हॅलाइड तयार होईल? अल्काइल ब्रोमाइड. अल्काइल ब्रोम. So alkane reacts with bromine to form the alkyl bromide. अल्केनची रिॲक्शन जर ब्रोमीन सोबत झाली तर तयार काय होणार? अल्काइल ब्रोमाइड. इथं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलिस्ट घेऊ शकता. एक कॅटलिस्ट तुम्ही AlBr3 असाही घेऊ शकता. AlBr3 हा कॅटलिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये घेता येऊ शकतो. हा घेऊ आपण, कॉमन आहे आणि घेतला जातो रेग्युलरली. बरोबर आलं? जनरल रिॲक्शन बनवायची. आता सगळ्यांचे जनरल फॉर्म्युले टाका. आता अल्केनमध्ये अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? RH लिहिला. ब्रोमीनचा काय आहे? Br2, त्याला असं लिहू Br-Br. कॅटलिस्ट कोणता घ्यायला लागलो आपण? AlBr3. कोणता घ्यायला लागलो? AlBr3. काय होणार? हा एक हायड्रोजन आणि हा Br कंबाईन झाला आणि बाहेर कोण गेला? HBr. राहिले कोण? R आणि इथला Br. दोनच पार्ट राहिले ना. आता हे दोन्ही जोडून घ्यायचे. तयार काय व्हायला लागला मग? RBr आणि बाहेर गेलेला असेल तो HBr. बाहेर कोण गेलेला असेल? HBr. करेक्ट आहे ना? जनरल इक्वेशन, जनरल रिॲक्शन झाली. एक्झाम्पल्स बनवायचे. चला आपण आता काय करूया? एक्झाम्पल्स बनवूयात. मग प्रमाणे एक्झाम्पल अल्केन घ्यायचा, त्याचा ब्रोमाइड तयार केला. पहिला अल्केन घेतला आपण मिथेन. समजा CH4 मिथेन. मगाशी समजलं नसेल तर आता लक्ष द्यावं. इथं 4 हायड्रोजन आहेत ना, 4 पैकी आपण इथं काय करू? 3च ठेवू आणि एक हायड्रोजन ॲटम असं आपण बाजूला लिहू, म्हणजे आता कळेल आपल्याला. आणि ह्या मिथेनची रिॲक्शन कोणासोबत करणार आपण? ब्रोमीन सोबत करणार ना. आणि मिथेनची रिॲक्शन जर आपण ब्रोमीन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ AlBr3, कधी कधी H2SO4 पण घेतला जातो. इथला एक हायड्रोजन आणि हा Br कंबाईन झाला आणि बाहेर काय झाला? HBr. राहिले कोण? CH3 आणि Br. जोडा आता. CH3 आणि हा झाला Br. बाहेर काय पडला? HBr. मग जर आपण मिथेन घेतला तर आपल्याला काय भेटायला लागला? मिथाइल ब्रोमाइड. काय भेटायला लागला? मिथाइल ब्रोमाइड. दुसरा अल्केन घ्या, इथेन. CH3 हा CH3. कोण घेतला? हा इथेन घेतला. सेकंड आहे इथेन. आणि त्या इथेनची रिॲक्शन ब्रोमीन सोबत करायची. Br. तुम्ही डायरेक्ट लिहितो आता. इन प्रेझेन्स ऑफ AlBr. इथला एक ब्रोमीन आणि इथला एक हायड्रोजन जाणार. इथला गेला का? इथला गेला. एकच प्रोडक्ट आपल्याला, सेम प्रोडक्ट आपल्याला भेटेल. इथला जर हायड्रोजन गेला आणि तिथं जर ब्रोमीन जोडला तर आपल्याला प्रोडक्ट काय भेटेल? CH3 CH2 आणि हा झाला Br आणि बाहेर पडलेला असेल HB. इथाइल ब्रोमाइड. काय तयार झाला? इथाइल ब्रोमाइड. हा इथाइल ब्रोमाइड तयार केला. इथाइल ब्रोमाइड हा तयार केला जात असतो. पुढचं एक्झाम्पल ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी एक समजलं. हे सगळं जनरल रिॲक्शन वगैरे समजलेलं असेल ना, तर व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल घेऊयात आपण. त्याच्यामध्ये आपण काय सांगूया? ब्युटेन घेऊ. आता ब्युटेन पुढचं एक्झाम्पल मध्ये ब्युटेन. CH3 CH2 आणि हा CH3. याची रिॲक्शन केली आपण ब्रोमीन सोबत. Br2. कॅटलिस्ट असेल AlBr. आता इथंही आपल्याला 2 प्रोडक्टचं मिक्सचर भेटेल. 2 प्रोडक्ट. एक या कार्बनवरचा जर हायड्रोजन गेला, तिथं ब्रोमीन आला, तर आपल्याला प्रोडक्ट कोणता भेटेल? CH3 CH2 Br. याला आपण म्हणू 1 ब्रोमो ब्युटेन. त्याऐवजी जर इथला हायड्रोजन गेला तर आपल्याला प्रोडक्ट भेटेल CH3 CH2 CH हा Br आणि हा CH3. याला म्हणतो आपण 2 ब्रोमो ब्युटेन. किती प्रोडक्ट भेटले? 2. समजा तुम्ही इथला जर काढला, या 2चा इथला हायड्रोजन गेला तरी हाच प्रोडक्ट भेटतो 2 ब्रोमो ब्युटेन. इथला जर हायड्रोजन गेला तर हाच भेटतो आपल्याला 1 ब्रोमो ब्युटेन. 2 प्रोडक्टचं मिक्सचर भेटतंय.
2 प्रोडक्टचं मिक्सचर भेटतं आपल्याला. एक कोणताही प्रोडक्ट भेटणार नाही. पेंटेन घेतला तर मग 3 प्रोडक्ट भेटतील. पेंटेन घेतला तर किती प्रोडक्ट भेटतील? 3 प्रोडक्ट. ब्रोमिनेशन ऑफ अल्केन झालं, ब्रोमिनेशन ऑफ अल्केन. आता तिसरा एक पार्ट आपण सांगणार आहे. तिसरा पार्ट तो म्हणजे तिसरा पार्ट आयोडिनेशन ऑफ अल्केन. आयोडिनेशन ऑफ अल्केन, तिसरा पार्ट आयोडिनेशन ऑफ अल्केन. आता आयोडिनेशन ऑफ अल्केन म्हणजे रिएक्शन कोणाची आहे? अल्केन. कोणासोबत रिएक्शन असेल? आयोडीन सोबत. आणि नक्कीच कोणता हलाइड तयार केला जाईल? अल्काइल आयोडाइड तयार काय केला जाईल? अल्काइल आयोडाइड. बघा अल्केनचा जनरल फॉर्म्युला RH. आयोडीनचा I2 म्हणजे आपण I'. काय होईल? इथला हायड्रोजन आणि हा आयोडीन कंबाईन होतो ना, बाहेर काय पडायला लागला? HI. बाहेर काय पडतोय? HI. राहिलेलं जोडा काय भेटायला? R. अल्काइल आयोडाइड. पण इथं जो HI तयार झालाय ना, HI हायड्रोजन आयोडाइड हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे. तो परत ह्या कंपाऊंडचं रिडक्शन करतो, लगेच रिडक्शन करतो, म्हणजे हायड्रोजन देऊन टाकतो. हायड्रोजन दिला की मग हायड्रोजन R कंबाईन होतो आणि ही रिव्हर्सिबल रिएक्शन भेटते ना आपल्याला. परत हेच प्रोडक्ट भेटतात. ह्यांच्यापासून हे, ह्यांच्यापासून हे, ह्यांच्यापासून हे, चालत राहतं जोपर्यंत इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही तोपर्यंत. म्हणजे ह्याचं जे मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहिजे होतं, भेटायला पाहिजे होतं, ते मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन आपल्याला भेटत नाही, कारण रिएक्शन ही रिव्हर्सिबल होत असते. मग आपल्याला हे मिळवायचं ह्यांच्यापासून. मग आपल्याला वेगवेगळे कॅटलिस्ट वापरावे लागतात. जसं आपल्याकडे एक आहे HiO3, HNO3, HG. हे ऑक्सिडायझिंग एजंट असतात. हे ऑक्सिडायझिंग एजंट ह्यांचं रिड्युसिंग प्रॉपर्टी थांबवतात. रिड्युसिंग प्रॉपर्टी थांबवल्यामुळं रिव्हर्सिबल रिएक्शन होत नाही. आणि हे ह्यांच्यासोबतच्या रिएक्शन सुद्धा अल्केनच्या आयोडिनेशन मध्ये आहेत आपल्याला घेतलेल्या. आणि आपण सांगितलंय शेवटी फायनली फ्लोरिनेशन, हे जे फ्लोरिनेशन आहे ना, हे फ्लोरिनेशन पॉसिबल नाही, एक्सप्लोजिव्ह आहे, व्हायलंट रिएक्शन असते, ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. फ्लोरिनेशन आपण करत. पहिली प्रिपरेशन मेथड झाली फ्रॉम अल्केन्स बाय हॅलोजिनेशन. समजलं व्यवस्थित? जाऊयात आपण आता पुढच्या प्रिपरेशन मेथड. Now the next preparation method is from alkenes by hydrohalogenation. बघा बनवायचं काय आपल्याला? अल्काइल हलाइड्स. बनवायचं काय आहे आपल्याला? अल्काइल हलाइड्स आपल्याला बनवायचे आहे. कुणापासून बनवायचे? फ्रॉम अल्कीन म्हटलंय म्हणजे अल्कीन पासून बनवायचे. मग त्याचं काय करायचंय? हायड्रोहॅलोजिनेशन. म्हणजे हायड्रोजन हलाइड सोबत रिएक्शन करावी लागते बरं का. रिएक्शन कोणासोबत करायची? हायड्रोजन हलाइड्स. हा हायड्रोजन हलाइड्स सोबत आपल्याला रिएक्शन करावी लागते. करेक्ट आलं? बघू आपण आता जनरली आपण थोडक्यात सांगून घेऊ. हा अल्कीन जो आहे त्या अल्कीनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CnH2n. हायड्रोजन हलाइडचा फॉर्म्युला काय आहे? HX. काय आहे? HX. इथं हायड्रोजन एक ऍड होणार आणि एक हॅलोजन पण ऍड होणार ना. बघा कार्बनचं ऍडिशन तर नाही, म्हणजे Cn ला Cn राहिला. हायड्रोजन H2n. 2n हायड्रोजन तर आहेत, पण एक हायड्रोजन येणार म्हणजे +1. एक हायड्रोजन येणार म्हणजे +1 आणि एक हॅलोजन पण यायला म्हणजे X. CnH2n +1X.
आला, अल्काइल हॅलाइड तयार झालेला आहे. थोडं केमिकली बोलायचं झालं तर अल्किन मध्ये कोण असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, असा लिहू, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती काय होतं, HX चं ऍडिशन होत असतं, HX चं ऍडिशन होत असतं. करेक्ट आलं. काय होणार, हायड्रोजन एका कार्बन वरती जाणार, समजा या कार्बन कडे हायड्रोजन गेला, हॅलोजन ऍटम हा एका कार्बन वरती जातो, समजा ह्या कार्बन वरती हॅलोजन गेला, तर काय तयार होणार मग इथं, हा कार्बन, इथं आला हायड्रोजन, हा कार्बन, आणि इथं आला हॅलोजन, तयार काय झाला, अल्काइल हॅलाइड्स. तयार काय झाले, अल्काइल हॅलाइड्स तयार झाले. करेक्ट आलं. हायड्रोजन हॅलाइडचं ऍडिशन असं करणार. हे हायड्रोजन हॅलाइड्स असतात, HX. वेगवेगळे असतात, कोण असतात, HCl असतो, HBr असतो, HI असतो, HF असतो. हा अनस्टेबल कंपाऊंड आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल नाही. वरचे आहेत HCl आहे, HBr आहे, HI आहे. ह्यांचं ऍडिशन आपल्याला या ठिकाणी करायचं. मग आपण HCl चं करू शकतो. HCl केलं तर क्लोराइड्स भेटतील, HBr केला तर ब्रोमाइड भेटतील, HI केला तर आयोडाइड्स भेटतील. ठीक आहे, हे आपण या ठिकाणी करून बघूया पहिल्यामध्ये आपल्याला. ठीक आहे, बघा सगळ्यात अगोदर आपण घेऊयात HCl. कोण घ्यायचा, HCl आपण घेतला. रिॲक्शन कोणाची, HCl घेऊन बघू ना. रिॲक्शन कोणाची करायची आपल्याला, अल्केनची करायची. कोणासोबत करणार, HCl. HCl मध्ये कोणता हॅलोजन आहे, क्लोरीन. HCl मध्ये कोणता हॅलोजन आहे, क्लोरीन. बरोबर आला ना, HCl घ्या, सॉरी अल्कीन, अल्कीन, अल्कीन. HCl मध्ये कोणता हॅलोजन आहे, क्लोरीन. नक्कीच इथं कोण तयार होणार, अल्काइल क्लोराइड तयार होतील ना, अल्काइल क्लोराइड तयार केले. आपण डायरेक्ट एक्झाम्पल्स बनवूया, डायरेक्ट एक्झाम्पल्स बनवू जनरल मेथड ऐवजी एक्झाम्पल. बघा आता कशा, पहिले एक्झाम्पल, पहिलाच अल्किन घेतला आपण, CH2 डबल बॉन्ड CH2, CH2 डबल बॉन्ड CH2. इथं काय करायचं आपल्याला, HCl चे ऍडिशन करायचं ना. HCl, हायड्रोजन एका कार्बन कडे गेला आणि क्लोरीन एका कार्बन कडे गेला. हायड्रोजन ह्या कार्बन कडे आला, बघा इथं ऑलरेडी 2 हायड्रोजन आहेत, अजून एक आला तर 3 होतील ना. काय भेटेल आपल्याला, CH3. काय भेटणार, CH3. आणि ह्याच्याकडे क्लोरीन आलाय, म्हणजे इथं CH2च राहणार आणि इथं भेटेल आपल्याला Cl. तयार काय झाला, इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड तयार झाला, इथाइल क्लोराइड. कोण घेतला होता, इथिन घेतला, इथिन. तुम्ही हायड्रोजन ह्या कार्बन कडे पाठवून जर हॅलोजन इकडे पाठवला तरी सुद्धा तोच प्रोडक्ट भेटतो बरं का. हे पण ध्यानात ठेवा, कारण वेगळे प्रोडक्ट भेटणार आहेत पुढे चलून आपल्याला. दुसरे एक्झाम्पल आपण घेतलं, समजा आपण घेतला CH3 CH डबल बॉन्ड CH, हा असेल CH3. याला आपण म्हणतो 2 ब्युटीन, याला म्हणतो आपण 2 ब्युटीन. आणि ह्याच्यावरती जर आपण HCl चं ऍडिशन केलं, समजा हायड्रोजन ऍटम या कार्बन कडे गेला आणि क्लोरीन ऍटम जर ह्या कार्बन कडे गेला, तर प्रोडक्ट काय भेटेल आपल्याला, CH3 CH2 CH, हा Cl आणि हा असेल CH3. याला म्हणायचं आपण 2 क्लोरोब्युटेन, 2 क्लोरोब्युटेन, 2 क्लोरोब्युटेन. समजा हॅलोजन जर इकडे पाठवला असता तरी 2 क्लोरोब्युटेन भेटला असता. पण एक रिॲक्शन कडे आता फोकस करा, की आपण जर कंपाऊंड घेतला CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि ह्याच्यावरती जर आपण HCl चं ऍडिशन केलं, HCl चं ऍडिशन, आता मात्र आपल्याला 2 प्रोडक्ट भेटणार आहे, 2 प्रोडक्ट भेटणार. बरोबर. समजा हायड्रोजन ऍटम आपण या कार्बन वरती पाठवला आणि क्लोरीन ऍटम आपण ह्या कार्बन वरती पाठवला, तर एक प्रोडक्ट कोणता भेटेल आपल्याला, CH3 CH2 CH2 Cl. याला म्हणायचं आपण 1 क्लोरोप्रोपेन, 1 क्लोरोप्रोपेन. किंवा
हायड्रोजन ॲटम आपण ह्या कार्बनवरती पाठवला आणि क्लोरीन ह्या कार्बनवरती पाठवला तर आपल्याला एक प्रोडक्ट कोणता भेटेल, CH3 CHCl आणि हा झाला CH3, याला म्हणायचं 2-chloro-propane. आता दोन प्रोडक्ट आहेत. आता ह्या दोन प्रोडक्ट पैकी एक मेजर असतो एक मायनर असतो, म्हणजे एक जास्त प्रमाणामध्ये भेटतो आणि एक थोड्या कमी प्रमाणामध्ये भेटतो. तर हा कसा आहे मायनर, म्हणजे हा फक्त आपल्याला 20%च भेटतो आणि हा कसा आहे मेजर, हा आपल्याला 80% भेटतो. आता कोणता मेजर भेटणार आणि कोणता मायनर भेटणार हे कशावर ठरवणार, अल्किन चॅप्टर 8, अल्किनचं हायड्रोहॅलोजिनेशन 8, तिथे एक रूल पाहिला होता आपण, कोणता, मार्कोनिकुस रूल. कोणता रूल बघितला होता, मार्कोनिकुस रूल, MK रूल ज्याला आपण सांगितलं होतं ना. An unsymmetrical alkene react with unsymmetrical reagent, then positive part of the reagent will go towards that double bonded carbon atom which contain maximum number of hydrogen atoms, and negative part of the reagent will go towards that double bonded carbon atom which contain less number of hydrogen atom. हा MK rules, आणि MK रूल नुसार हा प्रोडक्ट मेजर आपल्याला भेटतो. अल्किन चॅप्टरचं हायड्रोहॅलोजिनेशन पाहून घ्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. तर MK रूल आपल्याला वापरावा लागतो. जिथं जिथं अनसिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असतात त्या त्या ठिकाणी आपल्याला काय वापरावे लागतात, MK रूल्स आपल्याला या ठिकाणी वापरावे लागतात. इथं आणखी एक आहे आपल्याकडे अँटी मार्कोनिकुस रूल, ज्याला आपण पर ऑक्साईड इफेक्ट म्हटलो होतो. ठीक आहे, पण तो आपल्याला फक्त HBr असेल तर असतो. HBr मध्ये, इकडे HCl मध्ये तो वापरला जात नाही. HBr असेल तर तिथं आपण अँटी मार्कोनिकुस रूल आपण वापरू शकतो. कळालं हे एक्झाम्पल्स आपण. आणखी एखादं एक्झाम्पल असंही घेऊ शकतो आपण, सायक्लिक एक्झाम्पल घ्यायचं. असा सायक्लोब्युटीन असेल, हा सायक्लोब्युटीन, आणि ह्याच्यावरती जर आपण HCl चे ऍडिशन केलं तर इथं पण तोच पार्ट असतो. हायड्रोजन डबल बॉन्डचे एका कार्बनकडे जातो, क्लोरीन एका कार्बनकडे जातो आणि आपल्याला असा प्रोडक्ट भेटेल ना, हा क्लोरोसायक्लोब्युटेन. कोण भेटायला, क्लोरोसायक्लोब्युटेन. हा प्रोडक्ट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटतो. करेक्ट आला. हा HCl झाला, HCl झाला. हा HCl झाला. आता सेकंड ह्याच्यामध्ये आपण HBr घेऊ. HBr सेम आहे, अल्किन ची रिॲक्शन आपण जर HBr सोबत केली तर कोण भेटेल, आता अल्काइल ब्रोमाइड भेटेल ना. अल्काइल अल्किनचा तोच काढूयात आपण, डायरेक्ट एक्झाम्पलच बघूया. एक्झाम्पल एक पहिला अल्किन CH2 डबल बॉन्ड CH2, इथिन असेल, हा इथिन असेल, इथिन असेल. ह्याच्यावरती काय करणार आपण, HBrचं ॲडिशन आपण करणार. हायड्रोजन एका कार्बनकडे पाठवा, Br ह्या कार्बनकडे पाठवला, प्रोडक्ट कोणता भेटेल आता, CH3 CH2 Br. कंपाऊंडचं नाव काय आहे, इथाइल ब्रोमाइड. कंपाऊंडचं नाव आहे इथाइल ब्रोमाइड. ब्युटीन घेतला असता, ब्युटीन जर आपण घेतला, समजा आपल्याला ब्युटीन घेतला, 2 ब्युटीन वगैरे, एक एक्झाम्पल प्रोपीन बद्दल एक एक्झाम्पल घ्यायचं आहे आपल्याला. हा CH3 CH डबल बॉन्ड CH2, आणि इथं जर HBr सोबत रिॲक्शन करायची असेल तर दोन कंडिशन आहेत, ते आपल्याला ऑलरेडी सांगितले. हे दोन कंडिशन आपण ऑलरेडी सांगणार आहेत. ही जर रिॲक्शन झाली, दोन रिॲक्शन हे जर झाले तर आपल्याला दोन प्रोडक्ट भेटल. हायड्रोजन जर या कार्बनकडे गेला तर प्रोडक्ट भेटेल CH3 CH2 CH2 Br, 1 ब्रोमो प्रोपेन. हायड्रोजन जर या कार्बनकडे गेला तर प्रोडक्ट भेटेल CH3 CH, हा Br आणि हा झाला. आता ह्याच्यातला मेजर कोण आणि मायनर कोण हे सुद्धा ठरवतं. आपल्याला माहिती आहे MK रूल, मार्कोनिकुस रूल नुसार हा प्रोडक्ट आपला मेजर असेल, आणि जर आपण इथं अँटी मार्कोनिकुस रूल जर आपण बघितला तर हा प्रोडक्ट आपला मेजर असेल. हे दोन्ही कंडिशन आहे. ह्याच्यामध्ये आपण पर ऑक्साईड वापरतो H2O2, H2, तर तो मेजर भेटेल आपल्याला. हा मायनर, MK रूल वापरला तर हा मेजर असेल आणि तो मायनर असेल.
करेक्ट आलं, काही अडचण नाही. आणि ह्याच्यामधून लास्ट आपण थोडंसं HI हायड्रोजन आयोडाईड बद्दल आपण बोलूया थोडंसं. हायड्रोजन आयोडाईडची रिॲक्शन तिसरी आपल्याला, हायड्रोजन आयोडाईड सोबत आपण रिॲक्शन कोणाची करायची, सेम अल्केनची करायची. रिॲक्शन कोणासोबत करणार, HI सोबत. नक्कीच कोण भेटणार आपल्याला, अल्काईल आयोडाईड भेटेल. अल्काईल आयोडाईड, सॉरी इथं अल्किन घेतला, अल्किन. ठीक आहे. एक्झाम्पल बघा की आपल्याजवळ आहे CH2 डबल बॉन्ड CH2 HI, मगाप्रमाणे हायड्रोजन इकडे गेला, आयोडीन इकडे आला, कंपाऊंड भेटेल आपल्याला CH3CH2. इथाईल आयोडाईड कोण भेटायला, इथाईल आयोडाईड. इथाईल आयोडाईड आपल्याला भेटतो. पण हायड्रोजन आयोडाईडच्या वेळेस आपल्याला H3PO4 95% असे आपल्याला कॅटलिस्ट घ्यावे लागतात. हे कॅटलिस्ट आपल्याला या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. तो कॅटलिस्ट आपण HI मध्ये वापरतो. असंही बनवू शकतो. मग बाकीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही कोणाचेही बनवू शकता. तुम्ही हा कंपाऊंड घेऊ शकतात, CH3CH डबल बॉन्ड CH2. तुम्ही ब्युटीन घेऊ शकतात, CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2. तुमच्या होमवर्कमध्ये ह्यांच्या प्रिपरेशन मेथड्स करून बघा आयोडाईड सोबत, हे समजेल आपल्याला, चालेल. फ्रॉम अल्किन बाय हायड्रो हॅलोजिनेशन, हे आपला पार्ट कंप्लीट झालेला आहे.